आदित्य केचप, ये 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 अरे उभा का भाई, तू बस ना, बस. लपाट खुर्ची शोधतोस. विसरला काय मी तुला काय बोललो होतो? तुझी जागा माझ्या पायाशी आहे, माझ्या पायाशी बस. अरे बस, आता हीच तुझी जागा आहे, माझ्या पायाशी. अरे या जेडीनी, या पायानी विदाउट चप्पल अख्खा रेगिस्तान तुडवलाय. गरम गरम रेतीमध्ये पाय एकदम रोस्ट केल्यासारखे भाजून निघतात, चालपटा निघतात, जखमा होतात. ती रेती साधी मिठासारखी झोंबत राहते. पण एकदा भाजून भाजून करपून करपून पायाचा आणि मनाचा पण दगड झाला ना, की पायाखाली किडा मुंगी उंदीर एवढाच काय, माणूस जरी आला ना तरी चेचून टाकायला भीती नाही वाटत. घाबरू नको, मी तुला खेचणार नाही काय. मी तुला सोपा काम देणार, एकदम सोपा काम. माझे बूट साफ कर. जेवढे बूट चमकतील तेवढी तुझी किस्मत चमकेल. जेवढे बूट घासशील तेवढी तुला आयुष्यात कमी घासावी लागेल. अरे या बुटाच्या 10 पट पैसे देईन मी तुला. पाहिजे ना पैसा, चालवायचंय ना घर, बायकोला, तुझ्या बायकोला सुखाने जगू द्यायचंय ना. मग बाकी सगळे विचार सोड आणि काम सुरू कर. फडका मार, शर्टाने पूस, नाहीतर चाटून साफ कर. साफकार. मला नाही जमणार. जमणार नाही, जमणार नाही. काय रे, काय झालं? ठीक आहेस ना तू? मग काही स्वप्न बिप्न पडलं का तुला? हो. काय स्वप्न पडलं? काही नाही, हेच नवीन नोकरीचं प्रेशर. अच्छा, कामाचं स्वप्न पडतंय ना, मग ठीक आहे. मी तुला सांगते, तुला स्वप्नात जे काही दिसलं असेल ना ते नक्की नक्की खरं होईल बघ. मी आवरून घेतो. एक मिनिट, काय झालंय का तुला सकाळी सकाळी? काय तुलाही स्वप्न पडलं का काही? आई शपथ, तुम्हाला कसं कळलं? खरंच स्वप्न पडलं तुला? हो, स्वप्न काही भारी नव्हतं, पण स्वप्नात ना मला माझा चुलता दिसला. तो दिसला आणि सन्नकन माझ्या ना डोक्यात आयडिया आली बघा. मी खाडकन उठले आणि ताडकन इकडे आले. कसली आयडिया? अहो, आपल्याला मिळून काम करायची आयडिया, पैसे कमवायची आयडिया आणि आपल्या नोकरी नसलेल्या नवऱ्यांना आदर द्यायची आयडिया. हा आदित्य दादा, आता तुम्हाला काम नाही भेटत आहे तर नाही भेटत आहे, पण आम्हाला तर भेटू शकतं ना. आणि आम्हाला जर भेटत असेल तर ते का नाही करायचं? मी तर तुम्हाला सांगते आदित्य दादा, तुम्ही ना कसलंच टेन्शन घेऊ नका बघा. तुम्हाला बसून खाता येईल ना अशी सोय करू आम्ही. ए आधी आधी ऐक ना. अरे ती खूप प्रेमाने आणि इनोसेंटली बोलून गेली. तिला तसं काही म्हणायचं नव्हतं, इंटेन्शन्स असे नव्हते, तिच्या मनात नव्हतं काही.
पण माझ्या मनात आहे ना, आणि आज मी जॉब मिळवणारच. आता कुणाच्या जीवावर आयतं खायचं नाहीये मला. काय झालं? काय चुकलं का माझं? नाही नाही अगं काही नाही. तू काय म्हणत होतीस ते कामाचं काय? माझ्या स्वप्नात ना माझा चुलता आलता. हा त्यांचं काय? त्यांचं फुल मार्केटमध्ये फुलांचं स्टॉल आहे. मग आपण तिथे जॉब करायचा? नाही हो, आपण त्यांच्याकडनं फुलं आणायची. विकत नाही, उधारीवर. ए उधारी वगैरे नाही विद्या. अहो मी ते उधारीचं सगळं मी बघते, मी आणते उधारीवर. हा अगं पण तुम्ही स्कीम तर ऐकून घ्या ना आधी. काय आहे ती बोल. मी सांगते तुम्हाला. आपल्या इकडे ना एक मंदिर आहे. आपण त्या मंदिराच्या बाहेर ना फुलांचा स्टॉल लावायचा, आपला फुलांचा बिझनेस करायचा. फुलांचा बिझनेस? हा चालेल तुम्हाला? चालेल काय ग? धावेल. फुलं तर माझा वीक पॉइंट आहे. अहो मग झालं तर. अहो त्या मंदिरात ना लय गर्दी असते बघा, आणि येणारा पब्लिक एक तर फुल घेईलच ना. मला गजरे आणि वेण्या बनवता येतात. तुम्ही पण लोकांना असं गोड गोड बोलून पटवालच. मी फुलांवर पाणी मारेन, तुम्ही लोकांना हाका मारा. सईताई, हा बिझनेस आपल्याला जमल बघा. जमेलच, नक्की जमेल. ए पण विद्या, आपण हा बिझनेस ना फक्त मंदिरापुरता मर्यादित नको ठेवायला. आपण हा छोटा बिझनेस आणखीन मोठा कसा करता येईल याचा विचार करूया. हा करू की. तुम्ही सांगा कधी करायचा? आत्ता ताबडतोब. आपण आता फुल मार्केटमध्ये जाऊया, तिथनं फुलं आणूया आणि आपण बघूया की आजच्या आज आपण हा बिझनेस कसा सुरू करू शकू. आत्ताच? कल करे सो आज कर. हे बघ, मला ना आता आदित्यवरचं प्रेशर लवकरात लवकर कमी करायचं. आणि यू नेव्हर नो, कदाचित आदित्यला सुद्धा जॉब मिळून जाईल. कुठे चाललेत? जेडीला भेटायचंय. जेडी दोस्त आहे तुझा? नाही, काम होतं जरा. मग जेडी साहेब बोल. बर, तुमचे जेडी साहेब कुठे आहेत? नाव काय तुझं? आदित्य कश्यप. एकच मिनिट. अरे दलिंदर, कानात फॉल्ट आहे काय तुझ्या? सांगितलं ना डिस्टर्ब नाही पाहिजे आपल्याला म्हणून. कशाला फोन केला? सॉरी साहेब, पण एक पोरगा आलाय तुम्हाला भेटायला. अरे पोरांना भेटायला मी काय सांता क्लॉज आहे काय? सांग त्यांना भेटणार नाही म्हणून. चल पाठवून दे त्यांना परत. सर, पोरगा म्हणजे मोठा पोरगा आहे. आदित्य कश्यप नाव आहे. काय? आदित्य केचप मला भेटायला आलाय? अरे वा वा, भेटायला आला आदित्य केचप मला. वा, अरे या बाया ना उंट पहाड के नीचे. आता जेडीच्या उंटाची मान मोडणार आणि त्याचा गुरूर पण तोडणार. ऐके दलिंदर, त्या पोराला गेट पाशी उन्हात उभा कर. बघूया ना किती वेळ थांबतो ते. कळला काय? साहेबांना थोडा टाइम लागेल, तोपर्यंत तू तिथे उभा राहा. तिथे? हो. सईताई, आता मोकार फुलं झाली बघा आपल्याकडे. एवढ्या समजा फुलांचं काय करायचं? काय करायचं म्हणजे? बिझनेस करायचा. नाही ते आहेच हो, पण आज ना संकष्टी, ना चतुर्थी, ना अष्टमी, ना पौर्णिमा. एवढी फुलं कोण घेणार आणि देवाला कोण वाहणार? ही सगळी फुलं काही देवाला वाहण्यासाठी नाही आहेत. मग एवढ्या फुलांचं काय करायचं? पब्लिसिटी, मार्केटिंग, प्रमोशन. पब्लिसिटी, मार्केटिंग, प्रमोशन. करेक्ट. नाही पण यातलं मला काहीच येत नाही. मला फक्त गजरे, वेण्या आणि गुच्छ बनवता येतात. अगं तेच करायचं आपण.
फक्त ही फुलं जास्तीत जास्त कशी विकता येतील ना यासाठी काहीतरी सॉलिड आयडिया लावली पाहिजे आपण. हे फुलं विकत घेण्याबरोबर फुलं विकत घेण्याचं कारणही विकलं गेलं पाहिजे. कुठे सापडायचं आपल्याला हे कारण? तू लोड नको घेऊस ग, तू फक्त तुझं काम कर, बाकी बिझनेस मॅनेजमेंट मी बघते. काय आहे ना, MBA पूर्ण केलं नसलं तरीही MBA टॉपर सॉलिड स्कॉलर आदित्य कश्यपची बायको आहे मी. दलिंदर, त्याला पाणी नको देऊ, मी सांगतो तसा कर. समजला काय? दादा ते पाणी भेटणार नाही. ते कळलं, पण तुमचे JD सर कधी भेटतील? तुम्हाला सांगितलं नाही तर थांबायला तर थांबा. ते बोलवतील तुम्हाला. बोलवतील, फक्त किती वेळाने अजून? तुम्हाला जास्त घाई आहे का? काकी मामी ताई माई वाट बघतीये जाई जुई. सुनो मोहतरमा सुनो जनाब, लेके जाओ एक गुलाब. वेलकम 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 डिअर, वेलकम टू हर चाफा स्टोर. पूजेसाठी झेंडू न्या, बाप्पासाठी जास्वंद, बायकोसाठी गजरा न्या, होईल तिलाही आनंद. बॉसला सुद्धा घेऊन जा, कॉलर तुमची होईल टाईट. चिडलेल्या गर्लफ्रेंडला देऊन बघा, संपून जाईल तुमची फाईट. ब्लॅक अँड व्हाईट लाईफ मध्ये फुलं आमची भरतात कलर. एका श्वासात वेड लावतो, सुगंध यांचा आहे किलर. रोज नव्याने फुलतात, रोज नव्याने जगतात, फुलं सगळ्या जगाकडे पॉझिटिव्हली बघतात. फुलांसारखं जगायला तुम्ही सुद्धा शिकलं पाहिजे. घर चालवायला आम्हाला या फुलांना विकलं पाहिजे.
लाईफ तुमचं ऑसम बनवतील, लावून सांगते बेट. फार भाव करत बसू नका, घेऊन टाका थेट. सईताई मानलं बघा तुम्हाला. अहो तुमची गाणं म्हणायची आयडिया लय भारी आहे. मी असंच गाणं म्हणत म्हणत ना आपण मला होणार बघा. तुम्ही आदित्य दादांना सांगा घर जायचं आता काय बी टेन्शन नाही. विद्या का आपल्यासारखीच तो सुद्धा पैसे मिळवण्यासाठी, काम मिळवण्यासाठी खूप धडपड करतोय. आपल्याला जशी सक्सेस मिळाली आहे ना तशी त्याला सुद्धा मिळेल बघ. साहेबांनी आज बोलवलंय. अरे आदित्य केचप, तू खराच आला. ये 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 ये, अरे जाणार ठेव भाई, ये ये आता ये. काय भाई, अरे बस ना, बस बस, उभा का तू. अरे काय रे आदित्य केचप, तू खराच माझ्या पायाशी बसला. काय हालत करून घेतली रे. सगळा रिस्पेक्ट घालवला स्वतःचा. छ्या. तोच परत मिळवायचाय कसा? आणि त्यासाठीच मला माझं काम परत हवंय. काम परत हवंय? दिला, चल दिला. आदित्य ग्रुप ऑफ कंपनीज मधली तुझी नोकरी तुला परत भेटणार. मी बोलतो. काय आहे, मी नुसता चिठी वाजवली ना का तुझा मल्होत्रा माझ्या समोर शेपटी हलवतो. आपण जर का त्याला बोललो की आदित्यला नोकरी पाहिजे तर आदित्यला नोकरी मिळणार, 100% मिळणार. आपण बोलतो तुला बाई. पण एवढा इझिली नाही रे. आता डायरेक्ट तुझ्या हातात लॉलीपॉप द्यायला मी काय तुझा मामा नाही आणि काका तर बिलकुल नाही. लबाड. तू माझे सर्व प्लॅन फेल केले, सारखे सारखे फेल केले. पण आता फेल नाही होणार, कारण आता माझ्या टेस्ट मध्ये तुला पास व्हायला लागेल. म्हणजे जैसी करणी वैसी भरणी. आणि जो करतो सेवा त्यालाच भेटतो मेवा. तुला जर का नोकरी मिळवायची असेल तर आधी माझी चाकरी करावी लागेल. हुकमाचा एक्का व्हायचा असेल तर आधी माझा गुलाम व्हावं लागेल. तुझ्या आयुष्याची गाडी जर का स्मूथ चालायला पाहिजे असेल तर त्यासाठी माझ्या गाडीचा ड्रायव्हर व्हायला लागेल. त्याचा काय आहे, माझ्या गाडीवर जो ड्रायव्हर होता ना तो गाडी मस्त चालवायचा. असा खड्डे बिड्डे चुकवायचा, दार उघडायला धावत धावत यायचा. पण मी गाडीत नसतो की गाडीचा एसी लावून झोपायचा. त्याला थंड हवा लय प्यारी. त्याला थंड हवा भेटावी म्हणून तो माझ्या गाडीचा डिझेल जाळायचा. झोप लय प्यारी त्याला. मग मी एकदा त्याला कायमचा झोपवूनच टाकला. कोल्ड स्टोरेज मध्ये नेला आणि थंड हवेत त्याला एवढा मार मार मारला की त्याला पॅरालिसिस झाला. थंड हवा पाहिजे. तू तर फुकटचा पाणी पण पित नाही, मग हवा कसली खाणार? म्हणून आता तूच बन माझा ड्रायव्हर. आणि हा ड्रायव्हर बनायचा जास्त दिवस नाही, थोडे दिवस. एकदा का माझा तुझ्यावर भरोसा बसला ना की मी स्वतः तुला गाडी चालवत आदित्य ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये घेऊन जाईन. तुझ्या डेस्कवर बसवून तुझ्या हातात तुला जॉईनिंग लेटर देईन. बोल कुबुले कुबुले कुबुले.
उद्यापर्यंत टाइम देतो तुला, विचार करून सांग, नाहीतर तुझा ड्रायव्हरचा जॉब पण जाईल आणि कंपनीचा जॉब पण जाईल. युअर टाइम स्टार्ट्स नाव. टिक टॉक, टिक टॉक, टिक टॉक, टिक टॉक, टिक टॉक. टिक टॉक, टिक